यानंतरची एक मोठी बातमी ती म्हणजे दसरा मेळाव्यासंदर्भातली। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती आता शिवसेनेने एका बैठकीचं आयोजन केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता एक बैठक बोलावली आहे। आज दुपारी 3 वाजता वांद्र्यातील रंगशारदेमध्ये एक बैठक पार पडते। सर्व महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेत्यांची एक बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि त्यांचे प्रमुख नेत्यांचं सुद्धा त्यांना ते मार्गदर्शन करणार आहे। सध्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती आता शिवसेनेची एक बैठक पार पडते। या दसरा मेळाव्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमका आता कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज दुपारी 3 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती आता सध्या शिवसेनेची एक बैठक पार पडते आणि याच बैठकीचं आयोजन जे आहे ते आज दुपारी 3 वाजता करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीचं नेतृत्व करतील आणि या बैठकीला संबोधित करतील। आज दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज दळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मनोज, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेची एक बैठक पार पडते। आज दुपारी 3 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करतील, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये घेतले जातील, काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आपण बघतोय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आज महत्त्वाची बैठकही बोलवण्यात आलेली आहे। रंगशारदा या ठिकाणी ही महत्त्वाची बैठक बोलवण्यात असून दुपारी 3 वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि बैठकीला महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत। पदाधिकारी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, कारण की आता गुरुवारी दसरा मेळावा आहे आणि दसरा मेळाव्यानिमित्त ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। कारण की ठाकरेंचा देखील दसरा मेळावा आहे आणि त्याला कशा प्रकारे उत्तर देऊ शकतो आणि आपण या ठिकाणी आपला दसरा मेळावा सुंदर करू शकतो या संदर्भात दसरा मेळावा आहे आणि कोणते कोणते मुद्द्यांवरती या ठिकाणी दसरा मेळाव्यावरती ठाकरेंना संबोधित आपण बोलतो प्रतिघात हल्ला करणार आहे, या देखील बैठकीमध्ये याबद्दल चर्चा केली जाणार आहे। आणि आपण महत्त्वाचं बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत देखील या ठिकाणी कुठेतरी नारळ फोडला जाऊ शकतो शिवसेनेकडून, त्यामुळे महत्त्वाची बैठक ही मानली जाते। त्यामुळे एकनाथ शिंदे आता काय काय संबोधित करतात, कशा प्रकारे पदाधिकारी आणि नेत्यांना संबोधित करते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की, धन्यवाद मनोज, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।